गुड इव्हनिंग एव्हरीवन. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण एकूणच जे डेमॉन्स्ट्रेशनची मालिका सुरू केलेली आहे, यानंतर प्रत्यक्षात 10 तारखेला म्हणजे सोमवारी परवा आपली बॅचला सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे या बॅच बद्दल सांगायचं तर अगदी सुरुवातीचे लेक्चरही काही डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला फ्रीमध्ये ते अटेंड करता येतील. 3 ते 5 ही साधारण वेळ असेल. यानंतर लेक्चर पाहून त्यानंतर तुम्हाला जर ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि महत्वाचं जे लेक्चर आहेत तर कुठल्या विषयाचे त्याने आपण सुरुवात करणार आहोत हे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी आल्याच्या नंतर आपण तिथंही मेन्शन करूच. ओके. आणि जे ऑफलाईन आहेत त्यांनाही काही सूचना महत्वाच्या, जर तुम्हाला काही प्रश्न असतील सेशन दरम्यान तुम्ही ते विचारू शकता. झाल्याच्या नंतर आपण सविस्तर चर्चा करूच. ठीक आहे. आणि कुठलंही काही या इतिहासाबद्दलच म्हणजे आपण आजचं आपला विषयच आहे इतिहास या विषयाची रणनीती. मात्र आपल्याला इतरही विषयांबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा आपला लेक्चर जे आहे ते कशा प्रकारे होणार आहेत, जे काही प्रश्न तुमचे असतील, आजचा आपला हा शेवटचा डेमो सेशन आहे. यानंतर फ्री सेशन तर होतीलच, मात्र आजच्या भागात तुम्ही या डेमो सेशनच्या माध्यमातून काही विचारू शकता तुमचे प्रश्न. ठीक आहे. तर आजचा विषय आहे आपला मूळ लगेच विषयाकडे आपण येऊ. इतिहास या विषयाची रणनीती. आगामी 9 नोव्हेंबर 2025 रोजी जी कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा होत आहे, या परीक्षेला सामोरे जात असताना या विषयाची तयारी कशा प्रकारे करायला हवी आणि एकूणच रणनीती विषयाचं महत्व त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तसेच आपलं आजचं सेशन कसं असेल मी अगदी सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि त्यानंतर आपण एक एक जे काही घटक इथे मेन्शन केले आहेत त्याचं थोडंसं वर्णन करूया. तर या ठिकाणी सर्वप्रथम इतिहास विषय. एकतर आपल्याला थोडंसं काही जणांना इतिहास म्हटलं की इसवी सन वगैरे पाहून जरा घाबरायला होतं आणि आपण एवढा मोठा विषय आहे आणि तो प्रिलिमला आपल्याला माहिती आहे 10 मार्कांना आहे. मात्र बरेच जण वाटतं की 15 मार्काचे विषय सोडून इतिहास विषय एवढा वास्ट असलेला विषय आपल्याला अभ्यासायचा आहे, तर मग त्याला कितपत महत्व द्यायचं किंवा किती त्याचा अभ्यास करायचा असे तुमचे काही प्रश्न असतात. तर साधारणपणे जर पाहायला गेलं एकमेव असा विषय आहे जिथे तुम्ही अभ्यास केल्याच्या नंतर तो विषय अभ्यासल्याच्या नंतर त्या विषयात तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवता येतील. ओके. हे एक महत्वाचा भाग आहे या विषयाच्या बद्दल. म्हणजे तुम्हाला फक्त त्या ठिकाणी प्रश्न जे आहेत फिरून म्हणू शकतो ना आपण, जे क्रिकेटच्या भाषेत सांगायचं गेलं, एखाद्या ऑफ स्पिनर गोलंदाज असतो आणि त्याने गुगली बॉल टाकून म्हणजे लेग स्पिन त्याला दुसरा किंवा गुगली असं म्हटलं जातं, त्याप्रमाणे इथे तेवढंच एक तारांबळ आपली उडू शकते ज्यावेळेस प्रश्न वेगळ्या स्वरूपात विचारले जातात. म्हणजे हा जर भाग सोडला तर आपल्याला या विषयात 10 पैकी पूर्व परीक्षेचा विचार केला गेला तर 7 ते 8 मार्क आपल्याला मिळवता येणं शक्य आहे. त्याचबरोबर तुमचा व्यवस्थित अभ्यास झाला असेल तर तुम्ही 10 पैकी 10 मार्क मिळवू शकता आणि हे गुण जे आहेत तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये येण्याकरिता खूप महत्वपूर्ण ठरणार आहेत. तर या विषयाची एकूणच रणनीती कशा प्रकारे असायला हवी, त्यानंतर आपण एकूणच जो परीक्षेला अभ्यासक्रम देखील दिलेला आहे, काय टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत ते आजच्या सेशनमध्ये तिथे त्याचंही वर्णन करणार आहोत. आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे या विषयाचं परीक्षेला असणारं पूर्व आणि मुख्य परीक्षेला असणारं महत्व, त्यानंतर पीवायक्यूचं पीवायक्यू किती महत्वाचे ठरू शकतात, त्यानंतर या विषयाचा अभ्यास करीत असताना संदर्भ साहित्य किती महत्वाचे आहेत. आज मार्केटमध्ये पाहायला गेलं तर आपल्या लक्षात येतं अनेक पुस्तके किंवा अभ्यासासाठी अनेक वेगवेगळे संदर्भ ग्रंथ आपल्याला दिसून येतात. मात्र त्यापैकी कोणते किती उपयुक्त आहेत, महत्वाचे आहेत, कोणता अभ्यासाला पाहिजे, कशा प्रकारे त्याची म्हणजे आपलं अभ्यासाचं एक नियोजन स्ट्रॅटेजी असायला पाहिजे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर एमसीक्यू म्हणजे सराव प्रश्न म्हणा किंवा एमसीक्यूचे महत्व काय असेल हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर एकूणच अशा प्रकारचा आपला हा सेशन असेल आणि त्याची सुरुवात आपण करू. पुन्हा एकदा ऑफलाईन विद्यार्थ्यांनाही सूचना पुन्हा मी रिपीट करतो की तुम्हाला मध्येच काही असं वाटलं कुठलाही विचारायचं तर लगेच तुम्ही विचारू शकता. ऑनलाईन असल्या कारणाने मी म्हणजे माझं जे बोलणं आहे कंटिन्युअसली ते सुरूच असणार आहे, त्यामुळे सरांना कसं विचारायचं असा काही विचार करायचा नाही. आताही एवढ्यावरती तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्कीच विचारू शकता. ठीक आहे. जे कोणी आता ऑफलाईन आहे तिथे काय प्रश्न असतील तर आवर्जून हात रेस करा, विचारा, मी त्यावेळेस थांबेल. आणि इथे ऑनलाईन जे आहेत त्याही विद्यार्थ्यांनी तुमचे काही प्रश्न असतील तर आवर्जून विचारत चला. आणि सेशन झाल्याच्या नंतर आपण सविस्तर चर्चा करू. कोणाचा एखादा जरी सेशन म्हणजे एखादा काही विचारला असेल तुम्ही आणि मी तिथे मिस केला असेल तर त्याचे उत्तर आपण लास्टला देऊ. ठीक आहे. चलो तर सुरुवात करू. त्या विषयाची एकूणच रणनीती काय असायला हवी हा आपला आजचा मेन टॉपिक आहे. तर त्यामध्ये आपल्या परीक्षेला भारताचा इतिहास फक्त इथे मेन्शन केला मी असं, आणि त्यात 3 टप्पे आपल्याला पाडायचे आहेत आणि त्यानुसारच आपल्याला जायचे पुढे. एक एक पॉइंट आपण म्हणजे पाहणार आहोत कशा प्रकारे त्या विषयाची रणनीती आपली असायला पाहिजे. 10 पैकी 10 गुण आपल्याला कसे घ्यायचे आहेत आणि काय अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला ते गुण कशा प्रकारे मिळवता येतील त्याबद्दलची चर्चा आपल्या आजच्या सेशनमध्ये असणार आहे. तर एकूणच भारताचा इतिहास इथे फक्त एवढंच वर्णन केलेलं आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ज्या लोकांना रटाळ वगैरे विषय हा वाटतो तर त्यांच्यासाठी एक महत्वाची माहिती, जो अभ्यासक्रम
आपल्या परीक्षेला आहे तो मात्र अजिबात रटाळ नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच काय मी थोडक्यात वर्णन करेल. तर थोडंसं जर पाहिलं एकंदरीत काही पुस्तक वगैरे किंवा थोडंसं तुम्ही अभ्यासलेलं असेल तर तिथे लक्षात येऊन जातं प्राचीन इतिहास अभ्यासताना आपल्याला थोडासा म्हणजे बोरिंग वाटू शकतं कुठंतरी. आणि मध्ययुगीन इतिहास अभ्यासत असताना तिथे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर सोडला बाकीचा इतिहास थोडासा आपल्याला तिथे ते थोडंसं रटाळ वाटू शकतं. मात्र आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला तो अभ्यासत असताना तो इतका म्हणजे आपला एक कुतूहल म्हणू शकतो आपण. तर तिथे आपल्याला ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये आले होते आणि त्यानंतरचा जो आपल्याला अभ्यासक्रम आहे, सिलेबस जो आहे आखून दिलेला आयोगाने, त्यानंतर एक एक प्रकारे जे काही घटना घडत गेलेल्या आहेत तर ते आवर्जून अभ्यासत असताना इंटरेस्टिंग म्हणू शकतो आपण त्याला, आणि तो एक आवडीचा भागच आपल्या अभ्यासक्रमाला दिलेला आहे. म्हणूनच आधुनिक भारताचा इतिहास, समाजसुधारक आणि महाराष्ट्राचा इतिहास हेच फक्त आपल्याला अभ्यासायचं आहे. तर इथे एकूण वर्णन केलं भारताचा इतिहास, त्यामध्ये महत्वाचं मी आणखीन ऍड करेल आधुनिक भारताचा इतिहास, पुढे येईलच हे. ओके, तर या आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला प्रामुख्याने अभ्यासायचा आहे. यामध्ये टप्पे आपण त्या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत, तर त्यानुसार एक एक पॉईंट पुढे पाहणार आहोत. येस, आणि मी वर्णन केल्याप्रमाणेच मी हळूहळू पुढे जाईल. तुम्हाला परीक्षेला या विषयाचं महत्व, PYQचं महत्व काय असणार आहे, सराव प्रश्नांचा कशा प्रकारे अभ्यास करायला हवा, पुन्हा ते रिपीट करतो जे लेट जॉईन झालेले असतील. येस, ओके, ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी देखील पुन्हा एकदा. आणि आपल्याला महत्वाचं म्हणजे काय, संदर्भ साहित्य ज्याच्या थ्रू आपल्याला अधिकचे गुण मिळवायचे आहेत. जसं की आपण आपल्या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नोट्स देण्याचा प्रयत्न करणार आहोतच, परंतु त्या व्यतिरिक्त देखील आपल्याला या ठिकाणी काही संदर्भ साहित्याचा अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे, तर एक एक पाहूया आपण. तर आधुनिक भारताचा इतिहास हा आपल्या अभ्यासक्रमाला आहे आणि त्यात प्रामुख्याने ब्रिटिशांचं भारतात आगमन झाल्यापासून भारताला मिळालेलं स्वातंत्र्य आणि त्यानंतर थोडासा पुढचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या स्थापनेची थोडक्यात वाटचाल हा भाग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. एकूण या विषयाचा अभ्यास करीत असताना थोडक्यात काय काय आहेत टप्पे आपण तीन, म्हणजे आता जे केवळच आवाका जर पाहायला गेला या विषयाचा तर कुठून काय कसा असायला हवा. तर सुरुवात, बरेच जण काय होतात, कन्फ्युजन होतं काही जणांना, येस की सुरुवात कुठून करायची सर. काही जण काय करतात, आपल्याला काही आवडलं म्हणजे एखादा भाग तुम्हाला आवडत असेल आवडीचा तर तुम्ही तिथून अभ्यासाला सुरुवात करता, बरोबर. तर आपल्याला तसं न करता सिक्वेन्सने आपल्याला जायचं आहे. अगदी सुरुवातीपासून मी सांगेन तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास, त्यानंतर म्हणजे जो दुसरा समाजसुधारक असतील किंवा महाराष्ट्राचा इतिहास, हे टप्प्याटप्प्याने क्रमाने आपण गेलो तर आपल्याला कालानुक्रमी इसवी सन देखील लक्षात ठेवायला ते सोपं जातं. म्हणजे कोणत्या काळात काय घडलं होतं. परीक्षेमध्ये जर प्रश्न पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो, ती म्हणजेच काही वेळेला इसवी सन जे असतात तर एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे कालखंडामध्ये एखादी घटना घडली असेल त्यावेळेस ते विचारत असताना तिथे इसवी सन दुसरंही दिलं जातं. म्हणजे समजा 1857च्या उठावाबद्दल काही घटना असतील ते तिथे मेन्शन करत असताना पुढे काय करतात, तिथे तुम्हाला इसवी सन जे आहे 85 नंतरचं वगैरे दिलं जातं. तर ते आपल्याला एवढं लक्षात येतं की 57चा उठाव होता, मग हे 85-88 घटना घडलेलीच नाही, त्यावरून आपण उत्तर देऊ शकतो. म्हणून जो सिक्वेन्स आहे सुरुवातीपासून तर तो आपल्याला व्यवस्थितरित्या अभ्यासणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, त्याला लक्षात. तर आपण आता सुरुवात करू ते कशा प्रकारे आपल्याला या इतिहासामध्ये भारतीय व्यक्तींनी दिलेलं महत्वपूर्ण योगदान, ब्रिटिशांनी ज्या प्रकारे इथं राज्य केलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर परत राज्य करीत असताना त्यांना कशा प्रकारे हुसकावून लावलं, त्यानंतर अधूनमधून जे उठाव करण्यात आले होते, हे सर्व जो घटनाक्रम आहे तो आपल्या अभ्यासाला दिलेला आहे आणि त्यावरच परीक्षेत प्रश्न हे विचारले जातात. तर पाहूया एक एक टप्पा आपण पुढे. येस, इथपर्यंत काय असेल एकूणच मी थोडंसं थांबत जाईन अधूनमधून. तुमचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत मित्रांनो, कारण मी एक सांगत चाललोय आणि तुम्हाला जर काही ते उमजलं नाही किंवा तुम्हाला काही समजत नसेल आणि त्यानंतर काही प्रश्न राहून गेले अनुत्तरित नकोय, त्यामुळे तुमचेही काही प्रश्न अपेक्षित आहेत. अधूनमधून विचारत चला. येस, पुन्हा एकदा मी ऑनलाईन असणाऱ्यांचे प्रश्न घेतो आणि जे ऑफलाईन आहेत तेही विचारू शकता. काही असेल इथपर्यंत मी जस्ट सुरुवात केली नाही, आता इथून आपण सुरुवात करतोय यानंतर, परंतु इथपर्यंत काय असेल तर सांगा. येस येस, काय आहेत प्रश्न? ठीक आहे, करायचं पुढे कंटिन्यू. येस, ऑनलाईन जे ऑनलाईन आहेत त्यांचे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा, नसेल तर आपण स्टार्ट करूया. तर एकूण या विषयाची रणनीती हा आजचा मेन आपला मुख्य टॉपिक आहे आणि त्यामध्ये या विषयाचा अभ्यास करीत असताना आपण 3 टप्पे पाडलेले आहेत, जेणेकरून आपल्याला या 3 टप्प्याच्या माध्यमातून अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेला सामोरे जात असताना हे जे 3 टप्पे आहेत तर त्यावर आधारित प्रश्न हे विचारले जातात. तर त्यापैकीच पहिला जो आहे इथे आपल्याला पाहायला मिळतो आधुनिक भारताचा इतिहास. आत्ताच मेन्शन केला होता सुरुवातीला तुम्हाला. आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे ज्यावेळेस आपल्याला इतिहासाचा 1757 पासून 1947 हा जो कालावधी आहे, ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. 1757 ते 1947, साधारण 1957 असं जर काउंट केलं तर एक 200 वर्षाचा जो इतिहास आहे तो आपल्याला प्रामुख्याने अभ्यासायचा आहे. 200 वर्षांचा इतिहास एवढा कसं काय अभ्यास आपण करणार,
तर यामध्ये घडलेल्या काही प्रमुख घडामोडी जे आहेत तर त्या अभ्यासाचे आहेत, पूर्णच्या पूर्ण नाही हेही लक्षात घ्यायचं आहे. मात्र प्रमुख जे घटक आहेत किंवा जे काही टॉपिक आहेत ते अभ्यासात असताना त्याची डेप्थ मात्र खोलवर असणं, म्हणजे त्याची जी खोली जी आहे अभ्यासाची ती मात्र जास्त अधिकची असणं गरजेचं आहे. कारण कालचा जर कंबाईनचा पेपर तुम्ही पाहिला, ओके, तुमच्या लक्षात येतं प्रश्न हे कसे विचारलेले आहेत. म्हणजे आपल्याला फक्त वरवरती वाचून अभ्यासून ते म्हणजे तेवढं सफिशियंट ठरणार नाही, तर आपल्याला अधिकची माहिती आपल्याला पुढेही डीपमध्ये जाऊन त्या अभ्यासावा लागणार आहेत विषय. तर आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक म्हणजे काय थोडक्यात पुढे जाणून घेऊच आपण, पुन्हा एकदा मेन्शन करतो. म्हणजे प्रेझेंट आताच्या जस्ट बिफोर आपला काही वर्षांपूर्वीचा झालेला इतिहास घडून गेला त्याला आधुनिक भारताचा इतिहास त्या साधारणपणे आपण म्हणू शकतो. आधुनिक भारताचा इतिहास तो आपल्याला अभ्यासाच्या सुरुवातीला. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास, यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचा इतिहास सविस्तर हे करूच आपण, फक्त सुरुवातीला 3 टप्प्यातून आपण जाणार आहोत अभ्यास करीत असताना. ज्यावेळेस पहिला आधुनिक भारताचा इतिहास, त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास आणि त्यानंतर तिसरा आहे समाजसुधारक. ओके, तर जे कोणी प्रामुख्याने समाजसुधारकांचे कार्य आहे तर त्यांच्याविषयी परीक्षेत प्रश्न हे विचारले जातात, ज्यांचं महत्वपूर्ण बहुमूल्य योगदान ज्यांनी दिलेलं आहे. तर ते कोण, पुढे एक समाजसुधारक घटक असणारच आहे, सविस्तर त्यात जाऊन घेऊ. तर अशा प्रकारे हे आपण अभ्यासात असताना देखील सिक्वेन्सली असं जाणार आहोत. सुरुवातीला आधुनिक भारताचा इतिहास, मग महाराष्ट्राचा, मग शेवटी समाजसुधारक किंवा समाजसुधारक आधी आणि महाराष्ट्राचा इतिहास नंतर. हेच आपण ते मागे पुढे जरी झालं, परंतु जे सुरुवात आहे इथून करायचं आपल्याला, लक्षात घ्या. ठीक आहे. यानंतर पहिला, तर मी त्यामध्ये काय काय आपल्याला अभ्यासावं लागणार आहे आणि ते काय असेल तर ते इथे नमूद केलं आहे. तर आधुनिक भारताचा इतिहास हा आपला पहिला टप्पा. आपण 3 टप्प्यात मगाशी पाहिले होते, महाराष्ट्रातील इतिहास, मग समाजसुधारक, त्यापैकी पहिला. तर त्यात आपल्याला काय काय अभ्यासावं लागणार आहे आणि आपली अभ्यासाची रणनीती कशा प्रकारे असायला हवी हे इथं सुरुवातीला आपण ते नमूद केलेलं आहे. तर सुरुवातीला अभ्यास करीत असताना पहा, ब्रिटिशांचे भारतातील आगमन, जे तुम्हाला मगाशी मेन्शन केलं होतं, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्याच्या नंतर परत 1600च्या पुढील भाग तो देखील आहेच आहे. मात्र ब्रिटिशांचं आगमन झालं आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस ब्रिटिश रुजू झाले होते राज्यकर्ते म्हणून, तो कालावधी आणि गव्हर्नर जनरलचा कालावधी जो सुरू होतो तो प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतो 1757 पासून. परीक्षेमध्ये साधारण प्रश्न जे आहेत तर याच्या पुढून विचारले जातात आणि तोच आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास म्हणल्यानंतर तिथून अभ्यास आपल्याला करायचा आहे. या काळातील सुरुवातीच्या टप्प्यात गव्हर्नर जनरल पाहायला मिळतात, नंतर शैक्षणिक सुधारणा असतील, अनेकांनी केलेलं कार्य, त्यानंतर भारतीयांनी दिलेला लढा, त्याचबरोबर वर्तमानपत्राचं कार्य, त्यात प्रामुख्याने कशा प्रकारे आहे, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी पुढे येतीलच. त्या सर्व हा जो भाग आहे तो पहिल्या टप्प्यात येतो आणि तोच आपल्याला सविस्तर डिटेलमध्ये अभ्यासायचा आहे. तर अभ्यासाची रणनीती करत असताना म्हणजे ठरवत असताना प्रामुख्याने कुठूनही मध्येच सुरुवात करायचं नाही हे लक्षात घ्या. आपण जनरली काय करतो तर 1857चा उठाव तो आपल्याला माहिती असतो किंवा तो जरा वाचायला वगैरे इंटरेस्टिंग, रंजक असं वाटतो, बरोबर. सर्वांना आपल्याला माहिती आहे मंगल पांडेची गोष्ट आपण ऐकलेली असते कुठून तरी, आणि मग नंतर 1857 उठाव का फसला होता असं आपल्याला जाणवतं आणि म्हणून आपण काय करतो बऱ्याचदा तिथून सुरुवात करतो. आता तिथून सुरुवात न करता आपल्याला एकदम सिक्वेन्सली, जे तुम्हाला आधी सांगितलं होतं, 1757 पासून आपल्याला अभ्यास आहे पुढं आणि तो तिथूनच पुढे करायचा आहे, ज्यावेळेस ब्रिटिश खऱ्या अर्थाने भारतामध्ये सर्व ठिकाणी त्यांचा राज्यकारभाराला सुरुवात केलेली होती. यानंतर प्रामुख्याने प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल हे जास्त इम्पॉर्टंट आहे. गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीवरती एखादा दुसरा प्रश्न परीक्षेत विचारला जातोच. त्यामध्ये पहिल्याच्या सुरुवातीला गव्हर्नर, त्यानंतर गव्हर्नर जनरल, आणि या गव्हर्नर जनरलचं 1857च्या उठावाच्या नंतर व्हायसरायमध्ये कसं रूपांतर झालं आणि व्हायसरायचं काम काय, आणि 1857 ते पुढे प्रामुख्याने 1905 पर्यंतच्या व्हायसरायवरती अधिकचा भर दिलेला आहे. आणि तो त्यांच्या कालावधीमधील काही महत्वाचे टप्पे किंवा काही घटना घडलेल्या असतील, काही शोध लावलेले असतील, काही सुरुवात केली असेल, कोणी काही म्हणजे बंदी घातलेली असेल कशावरती, तर प्रामुख्याने त्यांनी घेतलेले निर्णय त्यावरती परीक्षेमध्ये साधारणपणे प्रश्न विचारतात. तर तो अभ्यास एक आपल्याला पाहायचा आहे. प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल म्हणजेच कधी 1757 पासून गव्हर्नर, सुरुवातीला गव्हर्नर, त्यानंतर गव्हर्नर जनरल आणि 1857 पर्यंत म्हणून, ओके, 1857 पर्यंत गव्हर्नर जनरल म्हणून त्यांचा कार्यभार आपल्याला दिसून येतो. आणि पुढे 57च्या नंतर आपल्याला पाहायला मिळतं व्हाईसराय म्हणून गव्हर्नर जनरलच व्हाईसराय झालेला आहे. त्यात प्रामुख्याने बंगालचा, मुंबईचा, मद्रासचा गव्हर्नर, त्यानंतर बंगालचा गव्हर्नर जनरल, त्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल, हे सर्व प्रामुख्याने टप्पे आपल्याला हळूहळू अभ्यास करत असताना ते लक्षात येऊन जातील. ठीक आहे. हा झाला एक पहिला भाग. आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेतो, तो कशा प्रकारे आपल्याला करावायचा आहे. यानंतर नेक्स्ट वन प्रामुख्याने त्यानंतर हे अभ्यासात असतानाच त्या मधल्या काळामध्ये राजाराम मोहन राय असतील, त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती यांच्याविषयीचा अभ्यास करीत असताना आपल्याला सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी हा भाग आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे. म्हणजेच काही सुधारणा त्या ठिकाणी घडत होत्या आणि घडत असतानाच
ब्रिटिश म्हणजे जे काही गव्हर्नर जनरल होते त्यावेळेस गव्हर्नर जनरलला हाताशी धरून तिथे प्रामुख्याने सर्वप्रथम राजाराम मोहन राय यांचं नाव आपल्याला दिसून येतं. राजाराम मोहन राय यांनी महत्वाचं कार्य केलं तर त्यांच्या कारकिर्दीचा आढावा आपल्याला सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये घ्यायचा आहे. तो एक वेगळा टप्पा आहे आणि त्यामध्ये एक 5-6 व्यक्ती आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला सविस्तर अशी माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. त्यांच्यावरती बरेचदा प्रश्न हे विधानात्मक स्वरूपात म्हणा किंवा ऑनलाईन स्वरूपात देखील विचारले गेलेले आहेत. तर अशा प्रकारे तो आपल्याला अभ्यास करावायचा आहे. नेक्स्ट वन, शैक्षणिक सुधारणा ह्या महत्वाच्या आहेत. ज्यावेळेस भारतात म्हणजे ब्रिटिश, आपण असंही म्हणायला काही हरकत नाहीये की आपण जे आपले भारतीय लोक होते ते शिक्षणापासून फार दूर होते. प्रामुख्याने ज्यावेळेस ब्रिटिशांचा आपल्या भारतामध्ये ते आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने शिक्षणात प्रगती झाल्याचे आपल्याला दिसून येते. एक चांगला भाग म्हणू शकतो आपण. आणि त्यानंतर शिक्षणाचं महत्व ओळखून त्यानंतर बरेचसे आपले अनेक समाजसुधारक असतील किंवा राजकीय सुधारक त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. अनेक मोठ्या मोठ्या पदावरती न्यायाधीश असतील किंवा अनेक ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या संस्थेचं अध्यक्षपद भूषवणं असेल किंवा राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेवेळेस त्यांची महत्वाची भूमिका असेल, हे आपल्याला त्यांच्याकडे पाहून लक्षात येतं की शिक्षण किती महत्वाचं होतं. त्याचा परिणाम, दूरगामी परिणाम पुढे झालेला दिसतो आणि आज ताग आहेत ते आपण पाहतोच आहे. तर शैक्षणिक सुधारणा ह्या महत्वाच्या त्या ठिकाणी राहिलेल्या होत्या. नेक्स्ट वन, जो आला आपला आवडीचा आणि महत्वाचा टॉपिक 1857चा उठाव. यावरती परीक्षेला प्रश्न असतो. मुख्य आणि पूर्व परीक्षेचा अभ्यास करीत असताना हा एक महत्वाचा इतिहास या विषयातला आधुनिक भारताच्या इतिहासामधला महत्वाचा घटक टॉपिक म्हणू शकतो त्याला आपण. त्यावरती कोणत्या ठिकाणी कुठले म्हणजे उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं, या उठावात प्रामुख्याने काय काय महत्वाच्या घटना घडलेल्या होत्या ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि त्यात महाराष्ट्रातील व्यक्तींचे किती महत्वपूर्ण योगदान आहे तेही लक्षात घ्यायचं आहे. 1857च्या आधीचा उठावाच्या वेळेस म्हणजे 1857चा उठाव असं म्हणतो आपण, त्याला एक कारण होतं आणि ते उठाव सुरू झालेला होता. तर त्याचं एक मूळ जे स्वरूप होतं ते आपण अभ्यास करताना आपल्याला पुढे लक्षात येऊनच जाईल. मात्र त्याआधी छोट्या छोट्या ठिकाणी बऱ्याच वेळेस 1840, 30, 35 असेल, 1835 पासून पुढं 40 म्हणा, 45, 57च्या आधी देखील काही भागामध्ये काही व्यक्तींनी त्या ठिकाणी छोटे छोटे असे उठाव करण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र तो कुठे लगेच दडपण्यात आला आणि तो मोठ्या प्रमाणात दिसून आला नाही. मात्र 1857च्या उठावाचा अभ्यास करीत असताना त्यावरती प्रश्न जे विचारतात त्याचा सविस्तर असा आढावा किंवा म्हणजे अभ्यास जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. तो एक भाग प्रामुख्याने. आणि त्यानंतर मगाशी उल्लेख केला होता तो म्हणजेच 1857 नंतरचे व्हाईसराय. ओके, गव्हर्नर जनरल जे होते त्यानंतर व्हाईसरायमध्ये त्यांनी नाव बदललं आणि गव्हर्नर जनरल हेच व्हाईसराय झाले. आणि 1857च्या पुढचे महत्वाचे व्हाईसराय साधारण 1905 पर्यंतच्या व्हाईसरायवरती प्रश्न अपेक्षित असतात, त्यावरती प्रश्न विचारले जातात आणि अगदी शेवटचे. तर त्यामुळे आपल्याला याबद्दलची सविस्तर अशी माहिती त्या ठिकाणी या व्हाईसराय यांच्याविषयीची घ्यायची आहे. जे तुम्हाला हायलाइटेड टॉपिक जे आहेत महत्वाचे ज्याचा अभ्यास करायचा आहे ते अगदी मी सुरुवातीला इथे मेन्शन करतोय. ओके, कशा प्रकारे ही रणनीती असायला पाहिजे, कसा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण कशी मिळवायचे आहेत. हा जो टॉपिक इथे तुम्हाला मेन्शन केलेला आहे तो मोस्ट हायलाइटेड टॉपिक आपण इथे मेन्शन केले. फक्त त्याचा अभ्यास करत असताना मात्र आपल्याला इतकं खोलात आणि डीप मध्ये जायचं आहे की कशाही प्रकारे त्यावरती प्रश्न विचारला गेला तर तो ह्या आपल्या माहितीतला तो असणार आहे निश्चितपणे, हे लक्षात घ्या. आणि तशाच प्रकारची तयारी आपण करून घेणार आहोत. आलं लक्षात? इथे कोणालाही म्हणजे तुमच्या कशा प्रकारचे डाऊट जरी असले तुम्ही बिनधास्तपणे ते विचारू शकता त्या टॉपिकवरती ज्यावेळेस प्रत्यक्षात लेक्चरला सुरुवात होईल. आणि त्यानंतर तुम्हाला आपल्याबद्दल म्हणजे माहिती तुम्हाला नंतर नक्की लक्षात येऊनच जाईल की कसला टॉपिक कसा अभ्यासाचा आणि त्यावरती आयोगानं प्रश्नही कशा स्वरूपाचे विचारलेले आहेत आणि पुढे चालून परीक्षेत प्रश्नही कशा पद्धतीने विचारले जातील. ओके, तर हे लक्षात घ्या आणि त्यानुसारच आपण सविस्तर प्रत्येक घटक जो आहे तो अभ्यासणार आहोत. यस, तर या 1857च्या व्हाईसराय नंतर पुढचा भाग जो आहे महत्वाचा तो म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना. ओके, एक एक क्रमाने येतोय आपण. तुम्हाला जर कालावधी जर पाहायचा राहिला पुन्हा एकदा मागे येतो, एक लक्षात घ्या. येस, तर 3 टप्पे पाडले होते. आपलं सुरू आहे सध्या आधुनिक भारताचा इतिहास. त्यामध्ये आपण अभ्यासात असताना ब्रिटिशांचे भारतात आगमन, जिथे मी सुरुवातीला 1757 हे मेन्शन केलं होतं. आधी त्यांचं आगमन भारतात आहे मात्र अभ्यासक्रम जो आहे 1757च्या पुढं विचारला गेलेला आहे, त्यामुळे 1757 तिथे मेन्शन केलं. त्यानंतर प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल म्हणजे 1757 हा एक कालावधी इथे मेन्शन केलेलाच आहे. त्यानंतर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी म्हणजेच काय, तर थोडक्यात जर पाहायला गेलं आपल्याला तर 1815 ते 1895 या दरम्यानचा जो कार्यकाळ आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने स्वामी दयानंद सरस्वती असतील, त्यानंतर स्वामी विवेकानंद आहेतच, त्यानंतर सर्वप्रथम ज्यांचं नाव घेतलं होतं राजाराम मोहन राय, तर त्यांच्याविषयीची माहिती या काळात आणि त्याला सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी
या कालावधीला आपण म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट शैक्षणिक सुधारणा सुरुवातीलाच 1800च्या पुढं आणि त्यानंतर 1857च्या उठावापर्यंतच्या आणि पुढे सातत्याने त्यात बदल होतच गेलेला आहे. अनेक ठिकाणी प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणं असेल किंवा 1885 विल्यम हंटर कमिशन असेल शिक्षणाविषयी नेमण्यात आलेलं 1882च्या पुढं वगैरे आपल्याला ते सगळं दिसून येतं. त्यामध्ये थोडासा कालावधी राहिला होता म्हणून पुढे मी मागे आलोय. ओके, यानंतर 1857चा उठाव इथे मेन्शन केलेला आहे कालावधी आणि 57च्या नंतर 1905 पर्यंतचे मेनली व्हॉइसरॉय जे आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचे आहेत. इथपर्यंतच्या व्हॉइसरॉयवरती अधिकचे प्रश्न परीक्षेत विचारतात, त्याच्या पुढचे आपल्याला अभ्यासाचे आहेतच. मात्र मोस्ट म्हणजे हायलाइटेड व्हॉइसरॉय जर म्हटलं तर 1857 ते 1905. सो नेक्स्ट वन, राष्ट्रीय सभेची स्थापना. ओके, तर याबद्दलची माहिती जाणून घेऊ. 1885 इथून फार एक महत्वाचा भाग आपल्याला दिसून होतो. अग्रेसिव्हली राजकीय सुधारक इथं आक्रमकपणे आपल्या स्वातंत्र्याची मागणी आपल्याला करीत असतात. त्या ठिकाणी 2-3 टप्पे जरी आपल्याला पाहायला मिळाले तरी देखील हा 1885 ज्यावेळेस मुंबईमध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती आणि तिथून भारतीय लोक जे आहेत शिक्षणाच्या शैक्षणिक सुधारणा त्याला एक जोडणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून भारताला आपलं स्वतंत्र राष्ट्र असणं गरजेचं आहे आणि त्यातून आपल्याला स्वातंत्र्याची मागणी कशा प्रकारे करायची. पहिला टप्पा जर पाहिला राष्ट्रीय सभेचा, त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या मागणीचा उल्लेख कुठे आपल्याला दिसत नसला. काही सुधारणा अपेक्षित होत्या ब्रिटिशांकडून, मात्र हळूहळू त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं स्वरूप जे आहे बदलत गेलं. काही ठिकाणी आक्रमकपणे, काही ठिकाणी शांततेच्या माध्यमातून आपण स्वातंत्र्याची मागणी करीत राहिलोच. तर तिथे एक महत्वाचा भाग 18 राष्ट्रीय सभेचा दिसून येतो. राष्ट्रीय सभेवरती बरेचसे प्रश्न देखील तिथे विचारले जातात. ओके, तर 1885 स्थापना, अध्यक्ष वगैरे हे तर पहिला पॉईंट झाला. मात्र राष्ट्रीय सभेचे अधिवेशन प्रत्येक वर्षी भरविण्यात येत होते. या अधिवेशनाचे काही प्रमुख ठिकाण आणि त्या ठिकाणी काही जणांनी भूषवलेले अध्यक्षपद तसेच त्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्या अधिवेशनात घेण्यात आलेले काही महत्वाचे निर्णय यावरती विधानात्मक स्वरूपामध्ये बरेचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. तर मित्रांनो, आपल्याला तो देखील भाग व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यासायचा आहे. ठीक आहे, कुठलाही टॉपिक जो असेल त्याबद्दल आपला व्यवस्थित त्या ठिकाणी आकलन करणं, अभ्यासनं, त्यावरती प्रश्न उत्तरे, त्याचं रिव्हिजन, पीवायक्यू त्याला आधारून त्याला अनुसरून जे पीवायक्यू विचारलेले आहेत त्याचंही आपण कशा प्रकारचं मूल्यमापन, या सर्व गोष्टी बारकाईने आपण सर्व गोष्टींचा आढावा या लेक्चरच्या माध्यमातून पुढे घेणार आहोत. ठीक आहे, राष्ट्रीय सभेची स्थापना 1885. यानंतर राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्याच्या नंतर आपल्याला 3 कालखंड प्रामुख्याने दिसून येतात इथे आणि त्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्याची वाटचाल पुढे आपल्याला पाहायला मिळते आणि हळूहळू त्यात बदल देखील होत गेल्याचं पाहायला मिळतं. तर पहिला आहे मवाळ कालखंड. काही मवाळ नेते होते आणि त्यांच्या माध्यमातून पुढं म्हणजे जो कालखंड आहे तर याचा आपण इथे उल्लेख करतो. 1885 ते 1905 हा जो कालावधी आहे तर त्याला मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो. ओके, मवाळ गट होते त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने. मवाळ गट म्हणजेच काय, पत्रव्यवहाराच्या माध्यमातून, शांततेच्या माध्यमातून जर एखाद्या वेळेस कुठे मीटिंग असेल त्या मीटिंगला जाणं, त्या ठिकाणी चर्चा करणं किंवा त्या ठिकाणी ब्रिटिश लोक उपस्थित असतील तर तिथे त्यांनी आपल्याला बोलवलं तर जायचं आणि त्यांच्यासमोर आपण गेलो आणि त्यानंतर ब्रिटिशांनी आपल्याला म्हणलं की आज वेळ नाही, उद्या या भेटायला तुम्हाला. ठीक आहे, काय हरकत नाही, परत जायचं, परत दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांच्या पुढे आपल्या काही मागण्या आहेत त्यासाठी आपण वेट करायचं आणि हळूवारपणे म्हणजे मागणी मांडणं त्यांच्या पुढे आणि त्यानंतर त्यांचा जो काही निर्णय असेल तो आपल्याला मान्य करण्यावाचून पर्याय नव्हता आणि ते काम मवाळ गटांच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला प्रथमदर्शी पहिल्या टप्प्यात 1885 to 1905 म्हणजे आपल्याला दिसून येतं. त्याला मवाळ कालखंड असं म्हणतात आणि तिथे बरेच उच्च शिक्षित आणि चांगल्या घराण्यातून असलेले मंडळी त्या ठिकाणी काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मवाळ कालखंड जो आपण इथे मेन्शन केलेला आहे. ओके, नेक्स्ट वन, मवाळ कालखंडामध्ये प्रामुख्याने अग्रेसिव्हली काम केलं होतं. नेते जे होते त्यामध्ये दादाभाई नौरोजी यांचं नाव घेता येईल. ओके, योमेशचंद्र बॅनर्जी जे सुरुवातीला पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. न्यायमूर्ती रानडे असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, यांच्याबद्दल सखोल अशी माहिती आपल्याला अभ्यासायची आहे राजकीय सुधारक या टॉपिकमध्ये देखील. ठीक आहे, यानंतर जहाल कालखंड सेकंड वन 1885 राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. मवाळ कालखंडाचं आपल्याला त्या ठिकाणी प्रथमदर्शनी काम दिसून येतं 1885 to 1905 या दरम्यान. त्यानंतर जहाल कालखंड जो आहे तर मी इथं कालावधी मेन्शन करतो. ओके, जहाल कालखंड जो आहे तर 1905 ते 1920 पर्यंत तो ओळखला जातो आणि या कालावधीमध्ये लोकमान्य टिळकांचं वर्चस्व अधिकच दिसून येतं आणि म्हणूनच जहाल कालखंड म्हणत त्याला टिळक युग देखील असं संबोधलं जातं. ओके, टिळकांचं वर्चस्व असल्या कारणाने त्या ठिकाणी आपल्याला जहाल कालखंड म्हणून हा जो ओळखला जातो. तर तिथे
एक गोष्ट आपल्याला दोन्ही म्हणजे तुलनात्मक अभ्यास करत असताना पुढे पाहायचं आहेच, मात्र इथे आपल्याला एक गोष्ट दिसून येते ती म्हणजेच मावळा कालखंडामध्ये ज्या प्रकारे आता मी तुम्हाला सांगितलं की ब्रिटिशांकडे विनवण्या करून अर्ज करून आपण काही मागण्या मान्य करण्याकरिता तिथे आपण जात होतो, मात्र जहाल कालखंडामध्ये 1905 ते 1920 मध्ये टिळकांनी ज्यावेळेस नेतृत्व स्वीकारलं होतं तर तिथे मात्र असलं विनवण्या वगैरे करणं कुठेही आपल्याला दिसून येत नाही आणि आक्रमकपणे तुम्ही देत नाही ना कुठली मागणी मान्य करत नाही तर का नाही करत, तर का मागणी मान्य करायचे नाही किंवा आमचा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे अशा प्रकारे तिथे त्यांना म्हणजे आक्रमकपणे स्वातंत्र्याची मागणी करण्याचा जो काळ होता तो 1905 to 1920 ज्याला जहाल कालखंड असं म्हणून ओळखलं जातं. आणि त्यानंतर ज्यावेळेस आफ्रिकेतून गांधीजींचं आगमन झालं आणि त्यानंतर गांधीजी सुरुवातीला काही भाग या ठिकाणी भारतात फिरल्याच्या नंतर आणि त्यांना भारताचा एकूणच परिस्थितीचा आढावा घेऊन भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता, तर अग्रेसिव्हली कार्यरत असल्याचे दिसतात गांधीजी 1920च्या पुढं. तर 1920 ते पुढं स्वातंत्र्यापर्यंत गांधीयुग म्हणून तो काळ पुढचा ओळखला जातो. ओके, तर अशा एक 3 टप्पे आपल्याला राष्ट्रीय सभेच्या नंतर देखील पाहायला मिळतात. त्याचाही अभ्यास आपल्याला एकूणच आपल्या या सेशन मध्ये लेक्चरमध्ये व्यवस्थितरित्या करायचा आहे, जेणेकरून त्यावरती कुठलाही प्रश्न विचारला गेला तर तो याच्या बाहेरचा नसावा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण 3 टप्पे या ठिकाणी पाडलेले आहेत. यानंतर महत्वाचा भाग तो म्हणजेच तो आपल्या क्रांतिकारी चळवळीचा राहिलेला आहे. ओके, ज्यावेळेस भारताने म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची वाटचाल आपण पाहतो हा टॉपिक, त्यामध्ये क्रांतिकारकाचं महत्व देखील त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि तिथे चंद्रशेखर आझाद असतील, भगतसिंग असतील तर त्यांचंही काम आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याआधी देखील महाराष्ट्रातील क्रांतिकारकांनी त्या ठिकाणी कशा प्रकारे काम केलं होतं, सुरुवातीलाच अगदी पाहायला गेलं 1857च्या पुढेही तिथे काही जण अग्रेसिव्हली काम केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यांचाही आपल्याला अभ्यास दोन्ही स्वरूपामध्ये राष्ट्रीय स्तरावर आणि महाराष्ट्रातील काही क्रांतिकारक जे संघटना होत्या त्यांचाही आपल्याला प्रामुख्याने अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे आणि त्यावरती परीक्षेत प्रश्न हे विचारले जातात. नेक्स्ट टप्पा तो होता क्रांतिकारी चळवळीचा आणि त्यानंतर थोडंसं आपण आता शेवटच्या भागाकडे वळू. आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दल फक्त बोलतोय मी इथे. यामध्ये 1942 छोडो भारत चळवळ जी होती ती त्या ठिकाणी आपल्याला कार्यरत असल्याचे दिसते आणि 1947ला भारत स्वतंत्र झाला, स्वातंत्र्य प्राप्ती या दरम्यानचा जो काळ आहे तर त्याचा अभ्यास आपल्याला सविस्तर असा करायचा आहे. त्या भागात त्यावेळेला त्या ठिकाणी असणारे व्हाईसराय असतील किंवा नंतर पुन्हा एकदा ज्यांनी कोणी महत्वपूर्ण काम केलेलं होतं, जे कोणी नेते होते अग्रेसिव्हली काम करतं तिथे 42च्या चळवळीच्या दरम्यान, त्याआधी थोडंसं आणि पुढे आपण पाहतो म्हणजे 1942 मध्ये काही ठिकाणी शांततेच्या मार्गातून काही ठिकाणी आक्रमकपणे आपण स्वातंत्र्याची वाटचाल किंवा मागणी जी आहे आपली प्रामुख्याने दिसून येते. ठीक आहे, तर हा एक भाग झाला. यानंतर आता आपण पहिला टप्पा पाहिला तो म्हणजेच आधुनिक भारताचा इतिहास. त्यामध्ये आपल्याला एवढा अभ्यासायचा आहे. 1757च्या पुढं पलीकडे जर पाहायला गेला आपल्याला लक्षात येतं तुम्हाला 1947 स्वातंत्र्यापर्यंत जो आपल्याला भाग अभ्यासाचा आहे, हायलाइटेड टॉपिक मी इथे मेन्शन केले होते. यावर तुमचे काही प्रश्न असतील तर आवर्जून विचारा, नसेल तर लगेच आपण दुसऱ्या आपल्या रणनीतीच्या दुसऱ्या विषयाकडे वळू, तो म्हणजेच महाराष्ट्राचा इतिहास या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. ऑनलाईन काही विद्यार्थी प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. सागर, विनोद, काही प्रश्न असतील तुमचे विचारा. बोलत चला. कोमल, सांगा काय असेल तर विचारा. म्हणजे काय होईल इथे तुम्हाला थोड्याशा गोष्टी माहिती असणं आवश्यक आहेच आणि माहिती नसतील तरी आपल्याला वाटतं की काय विचारलं गेलं पाहिजे असाही प्रश्न पडतो. पण तुम्हाला जे बिनधास्तपणे काही जे वाटेल ते आवर्जून विचारा. या विषयाच्या संदर्भात परत तयारीच्या संदर्भात आपण अशी चर्चा करत राहणार आहोतच आपल्या सेशनच्या माध्यमातून आणि पुढे मी येईलच. तुम्हाला उत्सुकता लागली असेल हे सर्व अभ्यासात असताना कशा प्रकारे अभ्यास तो करायचा तो आपण मी टॉपिक वाईज तुम्हाला सांगतोयच, बरोबर. हा एक भाग झालाच. PYQ, संदर्भ साहित्य, सराव प्रश्न, विषयाचं महत्व हे देखील आपण पुढे जाणून घेणार आहोत. ओके, ठीक आहे. इथपर्यंत काही नसेल तर चलू पुढे. सेकंड वन, महाराष्ट्राचा इतिहास. ठीक आहे, असेल तर विचारत चला, नसेल तर आपण कंटिन्यू करू. महाराष्ट्राचा इतिहास नेक्स्ट वन. तर परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्याला 1857च्या उठाव जो आहे तर त्याच्या आधी काही समाजसुधारकांचं कार्य आहे महाराष्ट्रातील, ते पुढे समाजसुधारक मध्ये येईलच, मात्र इसवी सन वाईज ते आपल्याला पुढे कव्हर करायचं आहेच. क्रांतिकारी चळवळीचा भाग आपल्याला आहे आणि त्यानंतर
आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस, महाराष्ट्र स्थापन होण्याच्या आधी ज्या काही प्रामुख्याने जे काही समिती आहे, चळवळी आहेत, त्यांनी केलेलं कार्य असेल तर त्याबद्दलची माहिती सविस्तर अशी या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अभ्यासायचं आहे. मागे जर पाहिलं आपण परीक्षेत, तर कालच्या परीक्षेत जरी आपण कंबाईनच्या 2 फेब्रुवारीला झालेल्या परीक्षेमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासावरती प्रश्न आपल्याला दिसत आहेत, परंतु आपल्याला पुढे चालून यामध्ये थोडंसं लास्ट टाइम याच्या आधी 2-3 पेपर जर पाहिले थोडंसं कमी अधिक वेटेज ते होणार, ते त्यांच्या आयोगाच्या मनावरती आहे कुठल्या याला कुठलं म्हणजे किती प्रमाणात प्रश्न विचारले जावेत, परंतु आपल्याला जो अभ्यास आखून दिलेला आहे तो मात्र पूर्ण करणं गरजेचं आहे. काही वेळेला तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासावरती अधिकचे प्रश्न दिसतात, आपल्याला असं वाटतं की अरे आता येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला यावरती अधिकचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, मग हे जास्त अभ्यासायचं, असं नाहीये. सगळं आपल्याला बॅलन्स करून अभ्यासायचं आहे. तिन्ही टॉपिक जे महत्वाचे आहेत, आधुनिक भारताचा इतिहास, ओके, दुसरा महाराष्ट्राचा इतिहास, पुढे येईल आता समाज सुधारकांचा भाग, तो देखील. ठीक आहे. तर महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासात असताना त्यात पहिल्यांदा सर्वप्रथम 1857 पूर्व ज्या ठिकाणी हा 57चा उठाव जरी म्हणजे तिथं आपण मेन्शन करतो वारंवार, मात्र त्याआधी देखील थोड्याशा प्रमाणात आपल्या चळवळ जी सुरू होती, म्हणजे 1857ला काही काही भागात महाराष्ट्राच्या तिथे उठाव होत होता, तो दडपण्यात आलेला होता. तो 1857चा पूर्व जो उठाव आहे त्यात थोडक्यात तो आपल्याला पाहणं गरजेचं ठरतं. आणि त्यानंतर 1857च्या नंतर महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी उठाव झालेले होते त्या उठावाचं नेतृत्व कोणत्या भागात कोणी केलेलं आहे आणि त्याला अनुसरून त्या ठिकाणी काही उठाव करत असतानाच ब्रिटिशांनी कुठले निर्णय घेतलेले असतील, कोणाचा उठाव कुठल्या कशा प्रकारे दडपण्यात आलेला होता, किंवा एखाद्या व्यक्तीने केलेलं कार्य, त्यांना केलेलं कोणी सहकार्य असेल, कुठली चळवळ संघटना संस्थांच्या माध्यमातून काही कोणी तिथे सचिव वगैरे त्यांचं म्हणून काम केलेलं असेल, कोणाचा म्हणजे कुठलाही संदर्भ या उठावाच्या रिलेटेड काही जरी असेल आपल्याला महाराष्ट्राच्या व्यक्तींच्या संदर्भात, त्या ठिकाणच्या उठावाच्या संदर्भात, ते आपल्याला सविस्तर असं या टॉपिकमध्ये त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन, महाराष्ट्रातील संघटना. आताच मेन्शन केलेलं होतं त्याप्रमाणे ज्या काही प्रमुख संघटना आहेत, ज्यांचं नेतृत्व ज्या लोकांनी केलं, त्या लोकांच्या व्यक्तींच्या बद्दलची माहिती, आणि ज्या संघटना आहेत त्या संघटनेचं प्रामुख्याने कार्य, त्यांचं जे काही कालावधी आहे त्यातून आपल्याला व्यवस्थितरित्या तो टॉपिक जो आहे तर तोही कव्हर करायचा आहे संघटनेचा. आणि क्रांतिकारी चळवळ जो मगाशी उल्लेख केला होता, वासुदेव बळवंत फडके असतील आणि इतरही अनेक क्रांतिकारी ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलेलं होतं आणि त्या माध्यमातून ब्रिटिशांना सवळ की पळ करून सोडलेलं होतं, तर त्यातूनच आपल्याला या काही महत्वाचे जे काही क्रांतिकारी चळवळी होत्या आणि त्यातून त्या व्यक्तींबद्दल परीक्षेमध्ये विधानात्मक स्वरूपात जे प्रश्न विचारले जातात त्याचाही आपल्याला सविस्तर असा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ. नेक्स्ट वन, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, त्यानंतर महाराष्ट्राची स्थापना. त्या महाराष्ट्रात राज्याची स्थापना होत असतानाही आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं इथे, म्हणजेच तो अभ्यास करत असताना आपण डिटेलमध्ये पाहणार आहोतच, मात्र संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन जे आहे, महाराष्ट्राची ज्यावेळेस स्थापना होत होती, भारताला स्वातंत्र्य मिळालं, बरोबर, भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपल्याला सहजरित्या म्हणजे महाराष्ट्र आपला एक संध महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतो का सुरुवातीला? जर आपण जर थोडंसं त्या ठिकाणी जर इतिहास डोकावून पाहिलं तर सहज आपल्याला मुंबई महाराष्ट्रात दिसत नव्हती. त्यानंतर मुंबई द्विभाषिक राज्य म्हणून त्या ठिकाणी आपल्याला अनेक म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्याचं म्हणजे अखेरपर्यंत महाराष्ट्रात मुंबईचा समावेश होईल का नाही अशी शाश्वती नव्हती. त्यानंतर अनेक हुतात्मा झालेले आपल्याला पाहायला दिसून येतं. तर जो काही संघर्ष करावा लागला होता एकूणच, आता जो आपल्याला मुंबई, महाराष्ट्र, नागपूर, विदर्भ असेल, मराठवाडा, हे सर्व एक महाराष्ट्र जो आहे एकसंध महाराष्ट्र दिसून होतो. मात्र त्यासाठी करावा लागलेला जो संघर्ष आहे, या संघर्षाची जे संघर्ष करीत असताना वेगवेगळ्या संघटना, चळवळी, समित्या असतील, त्या समित्याच्या कोणी अध्यक्षपद आपल्याला भूषवलेलं होतं, अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडलं, त्यात प्रामुख्याने कुठल्या विषयावरती चर्चा केली गेली. त्यानंतर महाराष्ट्राच्या निर्मितीकरिता काही आयोग देखील नेमण्यात आलेले होते, त्याचाही सविस्तर असा डिटेलमध्ये आता आपल्याला अभ्यास या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर प्रामुख्याने जर पाहायला गेलं पुढे याच म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या नंतर तिथे आपल्याला महाराष्ट्रातील काही शेतकरी बांधवांची चळवळ कार्यरत असल्याचे दिसते, त्यावरती प्रश्न विचारतातच. त्यानंतर कामगारांची चळवळ आहे, त्याचाही अभ्यास करायचा आहे. तसंच दलित बांधवांची चळवळ, याचाही आपल्याला थोडक्यात अभ्यास करायचा आहे. ओके. यानंतर महाराष्ट्र स्त्री मुक्ती चळवळ, त्यानंतर ज्यांनी कोणी महत्वपूर्ण कार्य केलेलं आहे त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला यातून घ्यावायची आहे. त्यानंतर स्थापनेनंतर महाराष्ट्राची वाटचाल, ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली त्यानंतर देखील अनेक ठिकाणी अनेक लोक कार्यरत होते आणि त्या माध्यमातून त्यावरती आधारित एखादा दुसरा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. सविस्तर असा आपल्याला हे महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासत असताना महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी करावा लागलेला संघर्ष तो एक भाग आहेच आहे. मात्र त्यानंतर महाराष्ट्र स्थापन झाल्याच्या नंतर, महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर या राज्याच्या स्थापनेनंतरची वाटचाल देखील सुरुवातीला
पहिला एक टप्पा आपण म्हणू त्याला. तर एका टप्पा म्हणजे त्याची माहिती जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे. त्यासाठीच हा आपण इथे नमूद केलेला आहे टॉपिक, स्थापनेनंतर महाराष्ट्राची वाटचाल. आणि त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, आणि तिसऱ्या टॉपिककडे महत्वाचा येतो मी आता आजच्या भागातला, तो म्हणजेच महाराष्ट्रातील समाजसुधारक, ज्यांच्यावरती प्रामुख्याने प्रश्न विचारले जातातच. त्यातही आता आधीसारखं असे तुम्ही एखादा समाजसुधारक अभ्यासात असताना आपल्याला म्हणजे असं नाही की एखाद दोन समाजसुधारक आपण वाचतोय, अभ्यासतोय, त्यांचे कार्य आढावा घेत असताना त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, संघटना, शैक्षणिक पार्श्वभूमी, जन्मस्थान, अनेक पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलेलं असतं, अनेक ठिकाणी सुधारणावादी कार्य केलेलं आहे, हे सर्व तर आपण अभ्यासतोच बरोबर. पण परीक्षेत मात्र वरकरणी आता समाजसुधारकांबद्दलचे प्रश्न हे आता विचारत नाहीयेत. साधारणपणे जर पाहायला गेलं एखादा दुसरा प्रश्न सोडला तर अति डीप मध्ये जाऊन ते प्रश्न विचारले जातात. म्हणून एखादा समाजसुधारक अभ्यासत असताना, समाजसुधारकांचे कार्य आपल्याला अभ्यासत असताना त्यामध्ये अगदी आपल्याला अभ्यासाची आपली आता डेप्थ जी आहे ती वाढवावं लागणारी आहे. आणि त्यामुळेच आपल्याला कुठल्याही समाजसुधारकांबद्दल शाहू फुले आंबेडकर आहेतच, त्यानंतर अनेक जगन्नाथ शंकरशेठ असतील, नाना शंकरशेठ, त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर आहेत, त्यानंतर दादोबा पांडुरंग तर्खडकर, भाऊ महाजन, लोकहितवादी, सर्वांच्या बद्दलचा अभ्यास करीत असताना आपल्याला सविस्तर अशी माहिती घ्यायची आहे. त्यांच्या जन्मापासून त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी केलेलं कार्य आणि ते कार्य करीत असताना घेतलेले महत्वपूर्ण निर्णय, काही केलेल्या घोषणा, त्यांना म्हणजे हे वरकरणी जर आपण संस्था, संघटना, वर्तमानपत्र याचा अभ्यास करतोच, मात्र इतरही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी समावेश करून घ्यायचा आहे. त्यावरती एखादा दुसरा प्रश्न निश्चितपणे विचारला गेला तर तो यांच्याबद्दल आपला डिटेलमध्ये अभ्यासून होणं ते गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील समाजसुधारक हा एक आपल्याला महत्वाचा भाग आपल्या अभ्यासात असणार आहे. यानंतर आजच्या सेशनच्या आपल्या अगदी शेवटच्या आता टप्प्याकडे होऊ. ओके. अभ्यासाची रणनीती कशा प्रकारे असायला हवी, अभ्यास कशा प्रकारे करायला हवा, टॉपिक कशा प्रकारे आपण अभ्यासणार आहोत, त्याची माहिती ह्या सुरुवातीला मी तुम्हाला आता दिलेली आहे. ठीक आहे. यानंतर आपल्या विषयाचं महत्व, पुढील 3-4 पॉईंट असणार आहेत, ते देखील लगेच सांगून देतो मी. त्यामध्ये विषयाचं महत्व काय असेल हे एक भाग झाला. त्यानंतर PYQचं महत्व, MCQचं सराव प्रश्न किती महत्वाचे असणार आहेत, संदर्भ साहित्य, हे आता नंतरच्या टप्प्यात असेल. पूर्व मुख्य परीक्षेमध्ये यात अधिकचे गुण मिळवण्यासाठी आपल्याला हा विषय किती महत्वाचा आहे आणि त्यातून मेरिट लिस्टमध्ये एक एक गुण किती महत्वाचा आहे तुमच्या लक्षात येतं. तुमच्यापैकी कोणी दिलंय का कालची एक्झाम? यस, हात रेज करा. नाही, मी प्रश्न काही विचारला नाहीये, लक्षात घ्या. फक्त हात रेज केला तरी पुरेसं आहे, बस. यस, तुम्ही दिलंय. ओके. तुम्ही कोणी बाकी दिलं नाही, एकानेच दिलं का? बरोबर. कसा वाटला पेपर? सांगा बिंदास. काय म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट होता? ओके. कसा वाटला पेपर एकूणच? आता स्कोर नाही विचारणार, पण तुम्ही डिस्टर्ब व्हाल. ठीक आहे. जो आला असेल चांगला, म्हणजे तुमच्या स्कोर विचारण्यावरनं परत आणखीन तुमच्या अभ्यासाचे म्हणजे डिस्टर्बन्स नको. नंतर त्याच्यावरती चर्चा करू आपण, काही प्रॉब्लेम नाही. परंतु एकूणच जर पेपर पाहिला असेल किंवा तुम्ही इतरही विद्यार्थी थोडंसं अभ्यासाची तर सुरुवात करणार आहात, क्लास जॉईन करणार असाल, तर त्यामध्ये आपल्याला आपला अभ्यास कशा प्रकारे असायला हवा त्यावरती आपला म्हणजे एकूणच आपली आता स्वतःची रणनीती कशी असायला हवी, इतर विषयांचीही, इतिहास तर आहेच आहे हा विषय आपला, बाकी आपली स्ट्रॅटेजी कशा प्रकारे असायला हवी त्यावरती आपण शेवटी बोलूच. तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल पेपर पाहिल्याच्या नंतर. ओके. आपल्याला वरकरने काही पुस्तकं घेतली, वाचली, अभ्यासलो आणि परीक्षेला गेलो तर असं परीक्षा आपण देऊ शकत नाही. त्यात बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत खूप महत्वाच्या असतात, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्यातून आपला रिझल्ट येत नाही. आलं लक्षात? आणि तीच गोष्ट असते आणि तिथंच आपला कस लागतो आणि त्याचीच खरी परीक्षा असते. मित्रांनो, हे लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. आपण फक्त अभ्यासतो, एखादा विषय पुस्तक वाचलं, 2-3 वेळेस मी रिवाइज केलं, असं वाटतं आपल्याला परीक्षेत गेल्याच्या नंतर त्यातलं जसं वाचलंय तसं काहीही नसतं. बऱ्याचदा त्याला अनुसरून गोल फिरून प्रश्न असतात. असं वाटतं आपल्याला की अरे मी एवढं सगळं वाचलं आणि यातलं काहीच आलं नाही, परीक्षेत आलेलं असतंही, परंतु तो प्रश्नाचे उत्तर देत असताना आपल्याला जो आपला माइंडसेट जो कसा असतो अभ्यास करीत असताना तो आणि उत्तर सोडत असताना, तिथे मात्र आपल्याला फार दक्ष राहावं लागणार आहे आणि आपल्याला प्रश्नांची उत्तरे कशा प्रकारे द्यायला हवीत याकडे आपल्याला आपल्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला त्यासाठी जास्त प्रमाणात गायडन्सची गरज आहे आणि त्यातूनच आपला जो स्कोर आहे तर तो वाढणार आहे. ओके. येस. तर आपण थोडंसं माहिती घेऊ पुढे. ऑनलाईन कोणाचे काही प्रश्न? ठीक आहे, चालेल. मग आपण कंटिन्यू करू पुढील भाग. आता शेवटच्या टप्प्याकडे अगदीच 10-15 मिनिटात समजा आपलं होईल, त्यानंतर तुमचे आणखीन प्रश्न आपण घेऊ. विचारत चला बिंदास्तपणे, काही असेल तर. ओके. तर विषयाचे महत्व, आपला जो विषय आहे इतिहास, तर हा विषय
परीक्षेसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षेकरिता हा विषय आपल्याला अधिकचे गुण मिळवून देण्यासाठी इम्पॉर्टंट आहेच आहे. त्यामध्ये आपल्याला या विषयाचा अभ्यास करीत असताना लक्षात घ्या, या विषयाची जे काही आपण अभ्यासतो म्हणजे बाकीचे विषय पहा तुम्ही साधारणपणे त्याचा अभ्यास केलेला असतोच आपण, मात्र तिथे बऱ्याच प्रमाणामध्ये याचा जरी सिलेबस वास्ट जरी म्हटलं आपण तरी तुम्ही जे अभ्यासलेला आहात त्याच्या पलीकडे परीक्षेमध्ये विचारलं जात नाही, हे एक लक्षात घ्या. म्हणजे आपण तो अभ्यास कसा करतो हे बरेच थोडंसं म्हणजे तिथे मॅटर करतं. कशा प्रकारे कुठले टॉपिक तुम्ही अभ्यासलेला, त्यानंतर त्याचे PYQ पाहिले आहेत का, त्यावरती MCQ म्हणजे सराव प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत का, हे खूप महत्वाचं ठरणार आहे. त्यातूनच तुम्हाला अधिकचे गुण मिळवता येतील. तर या विषयात तुम्हाला 7 ते 8 मार्क म्हणजे 10 पैकी जर पेपर तुमचा हार्ड असेल तर तुम्हाला हार्ड म्हणतोय मी 7 ते 8 मार्क सहज मिळतील. तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे झालेला असेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये चांगला अभ्यास व्यवस्थित सगळं टॉपिक सविस्तर असे कव्हर करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक पेपर तिथे व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता PYQच्या बेसिसवरती आणि तुमच्या सराव प्रश्नाच्या माध्यमातून. ओके, आणि एक ऍव्हरेज म्हणून किंवा सोपा जरी पेपर असेल, आपला लेक्चर तुम्ही अटेंड केल्याच्या नंतर आणि पूर्ण कोर्स तुम्हाला कम्प्लीट करून दिल्याच्या नंतर तुम्हाला 100% मी खात्री देईल की इथे तुम्हाला 10 पैकी 10 गुण मिळू शकतात. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांना ते मिळालेले आहेत. कालचा पेपर जरी थोडासा ट्रिकी वाटला, काही प्रश्न म्हणजे 5 ते 6 प्रश्न मी म्हणेन थोडंसं ठीकठाक होते, म्हणजे आपण इझिली सोडू शकतो. 4 प्रश्न थोडंसं ट्रिकी किंवा थोडंसं ऍव्हरेज म्हणू शकतो. बरोबर, तुम्ही पेपर दिला होता. जस तर काय वाटलं इतिहासाबद्दल, अभ्यास केला होता का आधी, का असंच पेपरला गेलेले? ओके, तर मग प्रश्न पाहिल्याच्या नंतर आपल्याला गोष्ट लक्षात येते की आपण जे काय अभ्यासलेलं आहे तर त्यानंतर आपल्याला कशा प्रकारे तो सोडवणं गरजेचं आहे. तर हे एक महत्वाचं आहे. आणि या विषयाचं महत्व म्हणजेच काय, तुम्ही या 10 पैकी 10 गुण मिळून तुम्हाला जो तुमचं मेरिट लिस्ट आहे, तो आपला टार्गेट असतो पेपरच्या याच्यावर डिपेंड आहे, तो मेरिट किती लागेल वगैरे, तर 55-60 पेक्षा अधिकचे गुण आपल्याला घेणं गरजेचं ठरतं. त्यामध्ये 60 हे मार्क्स आपण ऍव्हरेजली धरून चालतो की त्या तिथपर्यंत आपल्याला मार्क येणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण मुख्य परीक्षेची तयारी करू शकतो. तर 10 पैकी 10 गुण मिळवून देणारा हा विषय आहे. आणि या विषयाच्या माध्यमातून आपल्याला मेरिट लिस्टमध्ये बाकीचे आहे गणित वगैरे, तर या विषयात तुम्हाला एक हमखास अधिकचे गुण मिळवून देणारा एक विषय ठरू शकतो. ठीक आहे, तुम्ही जो विषय टॉपिक अभ्यासलेला त्यात तुम्हाला अभ्यासून गेल्याच्या नंतर प्रश्न सोडवता येणं तेवढं ते अपेक्षित आहे. अभ्यास तर झालेला असतो आपल्याला जो आखून दिलेला आहे आयोगाने, तर तेवढंच, त्याच्या बाहेरचं काही नसणार आहे. म्हणून लक्षात घ्या, तर हे अत्यंत महत्वाचा विषय हा आपल्या परीक्षेत असणार आहे. त्यानंतर एक महत्वाचं असतं PYQ, ज्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन असं म्हणतात. साधारण मी म्हणेन आताचे लेटेस्ट पेपर अभ्यासणं गरजेचं आहे. 7 ते 8 वर्ष तुम्ही आधीचे अभ्यासलात तरी बेटरच आहे. तसं तर 10-12 वर्षापासून आधी केलं तर ठीक आहे, तुम्हाला वेळ आहे तर. मात्र एक ऍव्हरेज आपण पाहू तर 7 ते 8 वर्षाच्या आधीचे PYQ प्रत्येक विषयाचे, हा आपला विषय आहेच आहे इतिहास. मात्र PYQचं महत्व हे किती आहे ते तुम्हाला सांगायचं म्हणजे परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न रिपीट होतात किंवा त्या प्रश्नाला थोडंसं अनुसरून वेगळ्या स्वरूपात पर्याय वगैरे वेगळे असतील किंवा प्रश्न विचारण्याची पद्धत थोडंसं विधानात्मक असेल तर त्याला वन लाईनर असेल तर विधानात्मक किंवा जुळा लावायच्या स्वरूपात अशा प्रकारे काही प्रश्न हे विचारले जातात. ज्या वेळेस तुम्ही एखादा टॉपिक अभ्यासायचा आपल्याला, अभ्यासून झाल्याच्या नंतर तो PYQ पाहणं त्या टॉपिकवरचं खूप गरजेचं आहे. त्याच्यावरती प्रश्न कसे विचारलेले आहेत एक एकूणच आयडिया आपल्याला येऊन जाते. आयोगानं अशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत तर परीक्षेत असे प्रश्न येतात आणि त्यामुळेच त्याला अनुसरून आपल्याला अभ्यास आता कसा करायचा आहे आणि अभ्यासाची दिशा जी आहे त्याची रूपरेषा आपल्याला ते ठरवता येते. ओके, हे खूप महत्वाचं असणार आहे. जर तुम्ही PYQ अभ्यासला नाहीत तर तुम्ही पेपर सोडवू शकत नाही. ओके, आधीच तुम्हाला 1 तासामध्ये पूर्ण पेपर कव्हर करायचा असतो. ओके, त्यानंतर आपण तो प्रश्न व्यवस्थित तुम्ही पहा. आता तुम्ही पेपर दिलाय म्हणताय, बरोबर. एक जनरल विचारतो मी, तुम्हाला पूर्ण पेपर अटेम्प्ट करून झालाय का, वाचणं झालं का पेपर पूर्ण? आधी PYQ वगैरे सोडवले होते, पाहिलं होतं थोडंसं. ओके, मग कसं आहे, पेपर तुम्हाला 11 वाजता हातात मिळाला, त्यानंतर 12 पर्यंत पूर्ण पेपर वाचून झाला का? किती सोडवले? 74. ओके, मग हे असं होतं. म्हणजे ॲक्युरेसी महत्वाची आहेच. तुम्ही त्याप्रमाणे पेपरला गेला असाल तर म्हणजे पुढचे प्रश्न तुम्ही ते वाचणे, काही प्रश्न अनुत्तरित राहून जातात, त्याला एक असतो सरावाचा भाग. आणि त्याचबरोबर आपण प्रश्न व्यवस्थित म्हणजे मागचे प्रश्नपत्रिका देखील ते पाहिलेले नसतो. अचानक पेपरला सामोरे गेल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं अडचण निर्माण होते आणि तिथेच आपण थोडंसं मागे येऊन जातो. तर PYQ रीड करणं गरजेचं आहे, कारण प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात त्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासाची रणनीती आखता येते. त्यामुळेच लक्षात घ्या, PYQ हे खूप महत्वाचे असतात आणि त्याच्या माध्यमातूनच आपल्याला काही क्वेश्चन रिपीट वगैरे होत असल्या कारण ते जशाच तसे आपण जर व्यवस्थित अभ्यासलो तर ते आपल्याला सोडवताही येतं इझिली. ते एक भाग झाला. ते वारंवार सातत्याने त्याचा अभ्यास करत राहणं गरजेचं आहे. त्याचंही विश्लेषण त्या PYQचं
झालेले प्रश्न उत्तरे देखील आपण आपल्या लेक्चरच्या माध्यमातून ते इथे टॉपिक वाईज घेणार आहोत, हे एक लक्षात असू द्या. ओके, सर्वांना एक नोट मी आधीच सांगतोय, तुम्ही तर अभ्यासणार आहातच, तुम्हाला ते पाहायचं आहे. त्याचबरोबर आम्ही तुमच्याकडनं या PYQ जे आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते तुमच्याकडनं करून घेणार आहोत. पुन्हा एकदा ते वारंवार सातत्याने रिपिटेशन रिव्हिजन झाल्याच्या कारणास्तव तुम्हाला नंतर प्रश्नाचे स्वरूप लक्षात आल्याच्या नंतर प्रश्न अशा प्रकारे विचारले जाऊ शकतात हे आपल्याला ध्यानात येतं आणि नंतर आपण इझिली प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. ओके, येस. संदर्भ साहित्याचा एक महत्वाचा रोल राहणार आहे. आपण तुम्ही जर उद्या म्हणजे लेक्चरसाठी येत असाल आणि इथे जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रत्येक विषयाचे नोट्स त्या ठिकाणी मिळून जातील. जे ऑनलाईन आहेत त्यांनाही मी इथे मेन्शन करेल. तर संदर्भ साहित्याकडे होतो आपण. तर संदर्भ साहित्य अभ्यासत असताना आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा जर सुरुवात जी करतो कुठल्या विषयाची, तर स्टेट बोर्ड म्हणजे पाठ्यपुस्तकापासून आपल्याला करायचे आहे. कोणत्या याचे मी तुम्हाला इथे मेन्शन करेल. म्हणजे जसं विज्ञान आहे तर विज्ञानासाठी 8वी 9वी 10वीचं पुस्तक तुम्हाला सुरुवातीला अभ्यासाची सुरुवात करत असताना पहिल्यांदा स्टेट बोर्ड पासून आपण करणार आहोत. ते इथून आपल्याकडनं तुम्हाला करून घेणार आहोत. तुम्हाला जर ते पुस्तक अभ्यासाचे असतील तर तुम्ही आपल्या द ऑफिसरचं ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करू शकता. त्यावरती तुम्हाला सर्व स्टेट बोर्डची पुस्तकं अवेलेबल होतील. त्या माध्यमातून तुम्ही तिथे ते वाचू शकता, अभ्यासू शकता. ठीक आहे. 8वी 9वी 10वी विज्ञानाचं पुस्तक, इतिहासाचं पुस्तक अभ्यासाचं असेल आपल्याला स्टेट बोर्डचं 8वी आणि 11वीचं, त्यानंतर भूगोल 5वी ते 10वी पर्यंतची, अर्थशास्त्र 11वी 12वी. तर अशा प्रकारे तो आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे. तुमच्याकडनं आपण ज्यावेळेस बॅचला प्रत्यक्षात स्टार्ट करू तर स्टेट बोर्डला अत्यंत महत्व देणार आहेत आपण आणि तिथपासून आपल्याला स्टार्ट अगदी बेसिक पासून सुरुवात करायची आहे. त्यानंतर येतो प्रामुख्याने तो स्टेट बोर्ड अभ्यासल्याच्या नंतर आपण PYQ कडे वळणार आहोत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. थोडासा आपला पहिल्या टप्प्यातला अभ्यास झालेला असतो. त्यानंतर प्रश्न कशा स्वरूपात विचारलेले आहेत तो भागात आपल्याला अभ्यासाचा आहे. आणि त्यानंतर मग ही माहिती आपल्याला या प्रश्नामध्ये आपण जे वाचलेली आहे, अभ्यासलेली आहे, त्या प्रश्नामध्ये आपल्याला कितपर्यंत दिसून येते ते पाहिल्याच्या नंतर मग येतो आपण ह्या मुख्य मेन संदर्भ साहित्य, जे की आपले नोट्स असणार आहेत महत्वाचे. द ऑफिसरचे नोट्स प्लस एखाद्या दुसऱ्या विषयाकरिता तुम्हाला एखादं संदर्भ साहित्य ते अभ्यासावं लागणारच आहे, याच्याशिवाय पर्याय नाही. असं कुठलं एखादं संदर्भ साहित्य असेल तर ते तुम्हाला त्यावेळेला गाईड केलं जाईल. नोट्स प्लस एखादं संदर्भ साहित्य, PYQ आपल्याला अभ्यासाचे आहेत आणि त्यानंतर पाठ्यपुस्तके, या एवढ्या सगळ्याच्या माध्यमातून आपण अभ्यासाची आपली रणनीती आखून पुढे जाणार आहोत. आणि हे फक्त इतिहास या विषयापुरतं मर्यादित नसून प्रत्येक विषयासाठी ते असणार आहे. त्यानुसार आपली वाटचाल असेल आणि त्यातून आपला प्रत्येक विषय आपल्याला पक्का करून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या आणि रिव्हिजन करून. ठीक आहे, हा एक भाग आपल्याला असेल महत्वाचा. त्यानंतर सर्वात शेवटी मी येतो सराव प्रश्नाकडे. तर सराव प्रश्न त्यालाच MCQ म्हणा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, जे प्रश्न तुम्हाला प्रत्येक घटक जो तुमचा टॉपिक कंप्लीट झाल्याच्या नंतर त्यावरती आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या वतीने प्रत्येक घटकावरती इथे टेस्ट होणार आहे. आयोगाच्या धर्तीवरतीच आपण ते टेस्ट सिरीज तुमच्याकडनं सोडून घेणार आहोत आणि त्यानंतर पूर्ण विषय कंप्लीट झाल्याच्या नंतर देखील वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी सराव प्रश्न असणारे टेस्ट सिरीज देखील असणार आहे, जेणेकरून अधिकचा सराव या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून, PYQच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून तुमचा करून घेणे हाच त्यामागचा हेतू आहे. आणि तुम्हाला अधिकचे नोट्स जे आहेत तर ते पुरवून तुमच्यापर्यंत पोहोचून, शिकवून, ते नोट्स अभ्यासून हे तुमचा व्यवस्थित विषय त्या ठिकाणी कव्हर करण्याचा हा प्रयत्न असणार आहे. इतक्या साऱ्या पद्धतीने आपण पुढे गेल्याच्या नंतर त्या विषयात आपल्याला कमी गुण येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आलं लक्षात? एक महत्वाचा तो भाग असेल. आणि जे विद्यार्थी आता तुम्ही ऑफलाईन जर करणार असाल, आता जे कोणी विद्यार्थी अटेंड केलेला आहे, तुम्ही ऑफलाईन जर बॅचला इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला इथे नोट्स ते अवेलेबल लगेच मिळून जातीलच. मात्र जे ऑनलाईन आहेत, तुम्ही जर दुसरीकडनं दुसऱ्या गावावरनं वगैरे जर करत असाल अटेंड लेक्चर वगैरे, तुम्हाला घरपोच तुमच्या पत्त्यावरती तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर अशी नोट्स त्या विषयाची त्या वेळी तुम्हाला शिकवून झाल्याच्या नंतर मिळून जातील. ओके, नोट्सच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे आता हे शिकून झालेलं आहे, अभ्यासून झालेला आहे, ह्या विषयाच्या नोट्स नाहीत नंतर दिलं जाईल वगैरे अशा प्रकारचं नाही. जी कमिटमेंट आहे, जे बोललं गेलेलं आहे त्या पद्धतीने तुमच्याकडनं सविस्तर अशी तयारी आमच्याकडनं करून घेण्यात येईल. प्रश्न उत्तरे असतील, नोट्स असेल, शिकवणं असेल, तुमचे काही क्युरीज असतील, सर्व व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी घेतलं जाईल. ओके, यस, आलं लक्षात? तर हे सराव प्रश्नांचे एक महत्वाचं रोल त्या ठिकाणी असेल. तर आपल्याला आपण घटक वाईज त्या ठिकाणी प्रश्न उत्तरे घेणार आहोत प्रत्येक टॉपिक वरती आणि त्यातून आपला अधिकचा सराव होईल. ओके, टॉपिक असेल त्यानंतर तो एखादा भाग असेल, त्यात डिवायडेशन जसं केलं होतं. आधुनिक भारताचं उदाहरण देतो तुम्हाला मी. आधुनिक भारताचा इतिहास आहे, त्यानंतर पहिला आपला टॉपिक होता 1757च्या नंतर जे गव्हर्नर जनरलचा टॉपिक. तर गव्हर्नर जनरलचा टॉपिक झाल्याच्या नंतर त्यावरती टेस्ट असेल, बरोबर. त्यानंतर मग पूर्ण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जे काही टॉपिक अभ्यासले प्रत्येकावरती टेस्ट होईल आणि पुन्हा एकदा आधुनिक भारताचा इतिहास जो आहे पूर्ण त्याच्यावरती पुन्हा एकदा टेस्ट होईल. ओके, तर टेस्ट जेवढ्या होतील, जेवढं जास्त प्रश्नांचा सराव होईल
तेवढं तुमच्यासाठी ते बेटर असणार आहे. आणि त्याबरोबरच PYQ हे देखील त्या ठिकाणी असणार आहेतच. दोन्हीचंही आपण म्हणजे दोन्ही त्या ठिकाणी तुमच्याकडनं करून घेतलं जाईल व्यवस्थितरित्या. तर सराव प्रश्न हे नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण होतील व्यवस्थित. यस. यानंतर बॅच संदर्भात थोडंसं बोलतो मी इथे. आता एक 4 डेमो सेशन तुम्ही पाहिलेला आहात. गेल्या बुधवारपासून आपण त्याची सुरुवात केली होती 5 फेब्रुवारीपासून. ओके, आज आपला कंप्लीट झालेला आहे. 4 सेशन पूर्ण केले आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला बॅच अटेंड करायचे असेल तर बॅचसाठी देखील पहिले सुरुवातीला 4-5 लेक्चर जे आहेत सुरुवातीचे ते देखील फ्रीमध्ये असणार आहेत. म्हणजेच तुम्हाला बॅचला अटेंड करून त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा ठरवू शकता क्लास लावायचा का नाही. त्यानंतर तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे लेक्चर होत आहेत. आता आपण फक्त विषयाची माहिती, कशा प्रकारची तयारी वगैरे अशा प्रकारचे सेशन घेतले. प्रत्यक्षात विषय कसा शिकवला जातो ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर बॅचची वेळ असेल तेही इथे मेन्शन करेल मी तुम्हाला. 3 ते 5 सोमवारपासून म्हणजे परवा येत्या सोमवारी बॅचला प्रत्यक्षात सुरू होईल. 5-6 लेक्चर जे आहेत ते फ्रीमध्ये असणार आहेत. रोज 3 ते 5 या वेळात बॅच असणार आहे. लाईव्ह ऑनलाईन असेल तर लाईव्ह ऑफलाईन तुम्ही येऊ शकता. पुन्हा एकदा नक्की आवर्जून या. लेक्चर कसे वाटतात ते पहा. तुमचे काही क्वेश्चन असतील ते आवर्जून विचारत चला. त्याच माध्यमातून आपण पुढे एक म्हणजे टप्पा पूर्ण करू. आणि सेशन आपला थोडक्यात आजचा झालेला आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.